आहे समाधान आणि नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. तत्पुरतं पटोली संघाचा गोलंदाजी मार्कवर सुजित. हा सुद्धा 5 षटकांचा सामना आहे. नक्कीच खूप रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर. ऑफ साइडच्या दिशेने खूप छान असा क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. 30 जत्रक्षक धावतात चेंडू मागे. तत्पुरतं चेंडू फरार झालाय आणि हा आलाय संघर्षमय 4 धावांसाठी. बॅटतून एक दर्जेदार चौकार. जे नामदेवलन दसई संघाचा सुकेश. चेंडू त्या ठिकाणी गेला ना तो झोन तुझा आहे. तेवढ्या झोन मधला चेंडू तुम्ही द्यायचा आहे. जर नाही दिला तर नक्कीच रातची तुम्हाला दंडित केला जाईल. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक फंबल झाले. तिथे मात्र दूरवरील क्षेत्ररक्षक येतोय. कमबॅक पाहायला भेटतो. अप्रतिम असा कमबॅक पाहायला मिळालाय. नक्कीच आपल्या संघाच्यासाठी नक्कीच 2 धावा रोखल्या गेल्या. म्हणजेच एका खेळाडूकडून झाली चूक पण दुसरा खेळाडू मात्र ती चूक दुरुस्तीत असतो. आणि म्हणून तर म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटमध्ये कुठल्याही चुका सुधारल्या जातात आणि कुठल्याही चुका महागड्या सुद्धा ठरतात. लेग साइडला माराच्या नादामध्ये अथ्था मात्र कुठेतरी फिंगर रोल केले. गोलंदाजीने गतीमध्ये परिवर्तन केलं आणि स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये कुठलाही लेग बिफोर ग्राह्य धरला जाणार नाही आणि मंकी विकेट सुद्धा नाही. आणि पाहायला गेलं तर एक रिव्ह्यू सुद्धा दिला जाणार नाही या स्पर्धेमध्ये. जर जास्तीत डाऊट असला तर कमिटी जो निर्णय घेईल तो मात्र ग्राह्य धरला जाईल. आता मात्र बॅटीची लिडिंग याची लागून गल्ली पॉइंट मध्ये एक पाहायला मिळाला 4 धावांसाठी चौकार. आता मात्र लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या 18 मध्ये चेंडू कॅरी केला. तत्पुरता 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पाहूया तिसरी धाव घेतो की काय. पण मात्र 2च धावा समाधान मानले जात आहे आणि 2 धाव लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुका. परिणाम एक चांगल्या खेळाडूचं जल सुटलं जात आहे. मित्रांनो क्रिकेटमध्ये सांगलं जातं ना ज्या खेळाडूला मात्र जीवनदान भेटलं जातोय तो खेळाडू मात्र तुटक फलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर जेव्हा जरी चेंडू टाकला तरी खूप छान अशी फलंदाजी करत असतोय. आणि मात्र ज्या खेळाडूचं जल सुटला गेला तो एक स्फोटक फलंदाज होता बिरवाडी गावातील. आणि मात्र त्याचं मात्र जल सुटलं जातं आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र 14. दुसरं पिटूचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो आहे. भरत हा एक अनुभवी खेळाडू आहे. भरत कारण की पटोली गावातील जर एक कॅप काढायचे गोलंदाज मोठा खेळाडू पाहायला गेलं मोठ्या संघामध्ये खेळत असतोय. त्या संघामध्ये गणेश ढमके समीर ढमके सारखे गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्या संघामध्ये नेतृत्व करत असतोय. आणि त्याच संघातील एक गुणी खेळाडू म्हणून हा भरत आला गोलंदाजीसाठी. स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय खूप छान असा.
तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर चेंडू कॅरी केला, तत्पुरता एकच धाव घेतली गेली. नक्कीच आजच्या दिवसामध्ये या चौथ्या सामन्यामध्ये स्कोररची भूमिका पार पाडतो योगेश बांगर. कारण की पाहायला गेलं तर सर्व नितीन सरांच्या तालमीमध्ये शिकलेले हे गुणी खेळाडू, किसन बाबा विद्या मंदिर जसं शाळेमध्ये शिकलेले सर्व स्कोरर आहेत, आजच्या दिवसामध्ये सर्वांना पाहायला मिळतात. कारण की कालचा दिवस पाहायला गेला तर पुढे योगेश सकाळच्या क्षेत्रामध्ये होता, त्याचाच भाऊ कार्तिक आला, तो सुद्धा स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. त्याचाच मोठा भाऊ अश्विन बांगर सुद्धा स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. आणि आज मात्र पुन्हा एकदा योगेश बांगर स्कोररच्या भूमिकेमध्ये पार पाडतोय. आता मात्र बॅटिंगची लिडिंग घ्यायची लागली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो आणि मात्र पहिला गडी बाद होतोय बिरबाडी गावाचा. प्रशांत बॅक टू द पवेलियन, समाधान बॅक टू द पवेलियन. जाऊया गोलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं तर कुठेतरी कमबॅक करतो हा गोलंदाज. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडू निर्धाव पाहायला भेटला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद केला. नक्कीच नमका फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण. विशाल खूप छान असा फलंदाज आहे या संघामध्ये. लेग साईडला महाराजा नादामध्ये कुठेतरी आज क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर मित्रांनो खूपच खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसरी धाव सुद्धा घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. स्वतःच्याच हातामध्ये चेंडू ज्यावेळेस घेतला आणि त्यावेळेस दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला. ओमकार नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण. ही धाव घ्यायची की नव्हती, पण मात्र कन्वर्ट केली होती. दोघांनी कॉम्बिनेशन तर खूप छान केलं होतं, पण मात्र खूप छान असं गोलंदाज त्यांनी स्वतःच्या हाताखाली रनआउटच्या स्वरूपात गडी बाद केलाय. आता मात्र काय फाटका सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा क्षेत्ररक्षक या संघाचा एका नावाजलेला खेळाडू म्हणून ओळखला जातोय. आता मात्र कुठली चुकी करत नाही आणि गडी बाद होतोय तो मात्र प्रसाद. नक्कीच नो चेंडू आहे, खराब चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पुढचा चेंडू फ्रीड असणार आहे आणि याचा फ्रीडचा फायदा घेतो की हा फलंदाज पाहायला मिळेल. स्टेट ड्राईव्ह फटका खूप छान असा सजवला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे.
ज्यावेळेस चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तत्पुरता एकच धाव घेतली गेली आणि पाहायला गेले तर धावसंख्या बिरवाडी संघाच्या 18 धावा. कुठेतरी खूप छान अशी फलंदाजी करत होता समाधान बाद झाला. त्याच्यानंतर मात्र एकामागे एक गडी बाद झाले 2. कुठेतरी धावसंख्या एकेरी दुहेरी धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटतून पाहायला मिळाल्या. 2 षटकांची सांगता झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावा झाल्यात 18. जे म्हटलं जातं ना मित्रांनो ते मात्र ग्राह्य असतंय. 17 ही धावसंख्या कुणाला तरी खतरा देऊन जाते आणि बिरवाडी संघाला नक्कीच खतरा देऊन गेली. 2 रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाले. एक स्टायलिश प्लेअर म्हणजे ओळखला जाणारा अभय या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत आहे. बिरवाडी गावातील एक गुणी खेळाडू आहे तसंच आमचा मित्र सुद्धा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय पटोली संघाचा पप्पू. आता मात्र फटका फसलाय आणि हा क्षेत्ररक्षक यशस्वीरित्या झेल टिपतोय. नक्कीच म्हटलं गेलं ना मित्रांनो एकामागे एक गडी बाद झाले ते मात्र बिरवाडी संघाचे. कुठेतरी संघर्ष करत आहे हा संघ आणि मात्र आपले मोठे फटके मानाच्या नादामध्ये गडी बाद होतात. डीजे पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातो आणि तो क्षेत्ररक्षक मात्र कुठली आता चुकी करत नाही का त्याला माहित आहे आपण आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. आपण लाईव्ह मॅचेस खेळत आहोत या नामदेव विलन क्रीडा मंडळ नगरीमध्ये. आपण ग्रीन पार्क मैदानावर मॅच खेळण्यासाठी आलोय. मला माझा खेळ कुठेतरी चांगला दाखवावा लागेल. सर्व माझ्या गावातील खेळाडू सुद्धा माझा खेळ पाहत असतील आणि मात्र अशीच खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 6व्या मैदानामध्ये पुढचा चेंडू. आता मात्र काय फाटका असा जमलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि खूप छान असा झेल टिपला गेला. दहाव्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा लेग साइडला माराच्या नादामध्ये गडी बाद झालाय. नक्कीच बेल्स पडली. चेंडू स्टंपाला स्पर्श झाला आणि मात्र गडी बाद होत आहे. पाहिले गेले तर तू चल मी आलो मी जातो तू ये असंच पाहायला मिळाले ते मात्र बिरवाडी संघाच्या फलंदाजांमध्ये. नक्कीच एक बिरवाडी संघ म्हणजे पाहायला गेलं तर अंडर 22च्या सामन्यामध्ये अप्रतिम असा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच
एक गुणी खेळाडू म्हणजेच संजोग बाउंड्री लाईनच्या तिथे खूप छान असं कामगिरी करत असताना संदेश या नामदेव विलन संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो नामदेव विलन बी संघामध्ये खेळत असतो. आज त्याच्या पायाला कुठेतरी इजा झाल्यात आणि खूप छान असे ड्रेसिंग करतोय सागर बेरे. पुन्हा एकदा एक धाव मात्र कंप्लीट केले आणि पाहायला गेले तर 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले ते मात्र 20 धावा आणि 6 गडी बाद झाले ते मात्र बिरवाडी संघाचे. पाहायला गेले तर धावसंख्या तर खूप छान असे सजवत होते पण मात्र एकामागे गडी बाद झाले. कुठेतरी तंबूमध्ये कुठेतरी निराशा पत्कारत असला बिरवाडी संघ, कारण की आपण खेळण्यासाठी आलो तसे गावातील खूप छान अशी लिंग आहे. सई एकविरा चषक मध्ये आपण खेळण्यासाठी आलो आणि मात्र त्या स्पर्धेमध्ये आम्हाला कुठेतरी खूप छान अशी कामगिरी पार पाडावी लागेल आणि हे मात्र पाहायला मिळतंय. स्टेट ड्राईव्ह फटका तर खूप छान असा सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू कॅरी केलाय तर एक धाव पूर्ण, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पाहूया तिसरी धाव घेतो की काय आणि मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण. पाहिले गेले तर चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा भरत आला आणि भरतच्या पहिल्या चेंडूवर 3 धावा मात्र यशस्वीरित्या केल्या. भरत याचं विश्लेषण करायचं गेलं तर दुसरं षटक टाकण्यासाठी आला होता, त्यावेळेस मात्र 2 गडी बाद केले होते आणि 4 धावा दिल्या होत्या आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाज आलाय. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय आणि मात्र झेल मात्र धरतीला दान झालाय. नक्कीच कुठेतरी कमबॅक करत होता हा गोलंदाज पण मात्र सहजशी साथ देत नाही त्याला खेळाडू. जर नक्कीच क्षेत्ररक्षकाने जर सहजशी साथ दिली तर नक्कीच हा गोलंदाज खूप छान अशी गोलंदाजी करून दाखवू तुम्हाला, कारण की मी पटोली गावाचा आहे. या दसे गावामध्ये एक खूप छान अशी पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे झेल जातोय आणि मात्र रिव्हर्सचा अटेंड केला होता. आता मात्र कुठली चुकी करणार नाही, कारण की त्याला माहित आहे एक वेळेला माझ्या हातातून झेल सुटला होता पण आता मी सोडणार नाही. दुसऱ्या अटेंड मध्ये त्याने झेल टिपला गेला. नक्कीच पुन्हा एकदा एक खेळाडू जातोय विपुल. करत नाहीये, कारण की सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, कारण की उमरई आणि पटोली हे आजूबाजूचे संघ आहेत म्हणून त्यांचं सुद्धा हाच जर्सी होता, म्हणूनच तोच नाव माझ्या मनामध्ये वारंवार येतो आहे. कारण की पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर खूप छान असं खेळ त्या संघाने केलं होतं. आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होते 25 धावा आणि या षटकातील 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. नक्कीच खूप छान अशी गोलंदाजी आतापर्यंत तर केले पण कुठलाही मोठा फटका मारून देत नाही तो मात्र बिरवाडी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू कॅरी करतील तत्पुरता एकदा पूर्ण पाहूया दुसरी धाव घेतो की काय आणि एकाच धाव समाधान म्हटलं जाते. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या सत्तावीस धावा. मोबाईल ठेव. पाचवं षटक अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो आहे पटोली संघाचा जगदीश.
ट्रॅकर चेंडू फटका तर खूप छान असा सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बनून राहिला अपेक्षा. चेंडू झालाय 4 धावांसाठी चौका. त्याला पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पाहूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खूप छान असा सजवलाय आणि तिथं बघा काय झेल टिपला गेलाय. नक्कीच हा चेंडू अप्रतिम असा झेल टिपला गेलाय. हा क्षेत्ररक्षक गुणी खेळाडू म्हणून काय ओळखला जातोय आणि ते मात्र दाखवून देतोय डीजे निशांत. मैदानामध्ये पाहतो आपण जाताना पाहतोय बिरवाडी संघाचा संदेश. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती मात्र 31 धावा. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. आविष्कार याला फुलटो चेंडू ऑफ साइड दिसणे फटका तर खूप छान असा सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली पाहूया. एकच धाव समाधान म्हटलं जाते कारण की माहित आहे या खेळाडूंना का आम्ही लाचे मावले आहेत मैदानामध्ये. जर कुठली धाव घेण्यासाठी गेलो तर नक्कीच आमचा संघ पराभूत होईल आणि या दसई गावामध्ये आम्हाला पराभूत ऑल आउट नाही व्हायचं हे मात्र करून दाखवतात का काय आणि मात्र ऑल आउट करतात की काय परटोली संघ हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. हलकासा कट केला तिथे मात्र गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतो धावत पळत तत्पुरता एक धाव केले. हवे दुसरी धाव घेतो की काय आणि एकच धावा समाधान वाटत जाते. मला तरी वाटतं की एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या होती ती मात्र 33 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील. षटकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आहे. आता मात्र फर्नीचर डिस्पॅच आणि मात्र ऑल आउट केलाय ते मात्र बिरवाडी संघाच्या खेळाडूंना. सर्व खेळाडू बाद झालेत. उमराई संघाच्या गोलंदाजाने काही गोलंदाजी केली अप्रतिम अशी गोलंदाजी पटोली संघाच्या. नक्कीच ऑल आउट केले पटोली संघाने. तत्पुरता जाऊया याचं नामदेव क्रीडा मंडळाचे एक सदस्य चेतनजी बांगर साहेब यांचे वडील जगनजी बांगर आल्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरलाय का त्या संघाला ऑल आउट केलाय असा हा परटोली संघ का त्याने बिरवाडी संघाला या स्पर्धेमध्ये ऑल आउट केलाय. तत्पुरता जाऊया या पुढील मॅच आहे मासवणे विपक्ष ठिले. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचे. मासवणे विपक्ष ठिले. मासवणे आणि ठिले संघ चला दोन्ही संघाने समोर लाईन अप करायचंय.
पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, सन्मान दिला होता. कुठेतरी पहिल्याच चेंडूवर मात्र आक्रमण करायचं नाही हे मात्र या फलंदाजाला माहित आहे, म्हणून नक्कीच हलकासा कट केलाय. आता मात्र लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला आणि 4 धावांसाठी आलाय हा चौकार. हॅलो, पहिल्या चेंडूला सन्मान दिला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक लेग साइडच्या दिशेने चौकार पाहायला मिळाला आणि आता मात्र आक्रमणी फलंदाजी करतो हा फलंदाज. ऑफ साइडच्या दिशेने काही क्लासिकल फटका पाहायला मिळाला, 6 धावांसाठी षटकार आलाय. आता मात्र लेग साइडच्या दिशेने फटका मारलाय आणि हा जातोय 4 धावांसाठी चौकार. आणि नक्कीच पंचाने हा चेंडू नो दिलाय, पुढच्या चेंडूवर नक्कीच फिरेड असणार आहे. सोळा धावा तर झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह काय फटका सजवलाय आणि हा आलाय सुद्धा 4 धावांसाठी चौकार. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचले गेले, धावसंख्या होती ती मात्र 20 धावा जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. टॉस्को बॉक्स कक्षामधून एक निर्णय आला, ठिले संघ नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. काय फटका मारतोय हा फलंदाज, खूप छान अशी फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा चौकार मारतोय. मात्र 24 धावा आल्यात, अजूनही 4 षटक शिल्लक आहेत आणि खूप छान अशी फलंदाजी करतो हा प्रसाद आणि विकास. परटोली संघाचे दोन फलंदाज आहेत, खूप छान असे. एक व्हॉलंटियर्स आहे नामदेवलन दसरी संघाचा सुकेश निचिते,
ऑफसाईडच्या दिशेने आपण त्याला पाहतोय, एक चेअर घेऊन बसलाय, कारण की त्याला माहित आहे त्या परिसरामध्ये जेवढे चेंडू आले ते मी आजच्या दिवसामध्ये देणार आहे, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच त्याला पाहायला भेटेल तुम्ही सुकेश कुठला खेळाडू आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने फटका खूप छान सजवलाय, नक्कीच 4 धावांसाठी चौकार आलाय आणि सुकेश मात्र तो चेंडू देणार. धन्यवाद सुकेश. या षटकातील पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चौकार तर पाहायला मिळालाय. आता मात्र काय फटका सजवलाय लेग साईडच्या दिशेने, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू मात्र एका हातामध्ये कॅरी केला, तत्पुरता 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या होते ती मात्र परटोली संघाची 30 धावा. आता मात्र 4 धाव्यांची गरज मात्र ते जिंकण्यासाठी. तत्पुरता ठिले संघ आपण तयार आहे क्षेत्ररक्षणासाठी. 22 बॉल 4 धावा. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला, एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येईल. तत्पुरता एकदा पूर्ण पाहूया दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा हाना करता करता कंप्लीट केले. आणि मला तरी वाटतंय फक्त 2च धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि या षटकातील सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायला गेलं तर रिव्हर्स फटका आणि 6 धावांसाठी मॅच फिनिशर शॉट. सुकेश आपण जायचे, नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आपण त्या सुकेशला कॅच करायचे, तो चेंडू देणार आहे.